अजितदादा म्हणजे केवळ महाराष्ट्राचे एक लोकप्रिय नेते नव्हते, ते महाराष्ट्रातील असंख्य लोकांच्या हृदयात पोचलेले एक नेते होते. जवळजवळ 36-40 वर्ष त्यांनी जे महाराष्ट्रात त्यांच्या कर्तृत्वाने, त्यांच्या व्यक्तिमत्वाने जे काम उभं केलं, विशेषतः वेळेचं बंधन असेल, प्रशासनावर असणारी पकड असेल आणि तरुण पिढीला फार प्रोत्साहन द्यायचे. माझं त्यांचं फार वेगळं नातं होतं. खरं मला वडील स्थानीप्रमाणे असे ते वागवायचे, मुलाप्रमाणे मला वागवायचे. चांगल्याला चांगलं म्हणायचे, चूकला चूक म्हणायचे. सभागृहात अनेकदा मला शेजारी बसवायचे. अनेक गोष्टींची मला विचारपूस करायचे. आमच्या आईंची तब्येत कशी विचारायचे. आमचे वडील स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांच्या असंख्य आठवणी ते आवर्जून मला सांगत होते. दादांचं खरंच हे जे निधन झालंय, प्रचंड मोठा धक्का हा बारामतीकरांनाच नाही तर महाराष्ट्राला बसलाय. बारामतीकरांच्या अश्रुकाल मी दिवसभर पाहिले. सगळ्या लोकांच्या डोळ्यात पाणी आहे. असा एक कणखर नेता, ज्यांनी म्हणजे स्वच्छता, प्रशासन, एक दूरदृष्टी, या सगळ्या ह्याच्यात दादांचं जे काय व्यक्तिमत्व होतं, असं महाराष्ट्राला आज आम्ही गमून बसलेलो आहे. प्रचंड मोठं दुःख आम्हा सर्वांना आहे. मी आदरणीय अजितदादांना आम्हा कदम कुटुंबाच्या वतीने, माझा मतदारसंघ पलूस कडेगाव सांगली जिल्ह्याच्या वतीने आणि भारतीय विद्यापीठ शिक्षण संस्थेच्या वतीने मनपूर्वक आदरांजली वाहतो. थोड़क्यात आज आप दादा को आदरांजलि समर्पित करने आए थे, क्या कुछ भावनाएं कैसे याद करते हैं? देखिए, अजीत दादा की जो यादें हैं, उनको बहुत सारी यादें वो महाराष्ट्र को और हम जैसे युवाओं को दे के चले गए हैं. उनका जो प्रशासन में काम था, उनकी एक लोकप्रियता थी, लोगों के दिलों तक अजीत दादा पहुंचे थे. और कई सालों से उन्होंने जो काम बारामती से लेके जो विजनरी काम महाराष्ट्र में किया है, वो सालों तक महाराष्ट्र के इतिहास में लिखा जाएगा. उनसे जाने से बहुत ही बड़ा हादसा, जो एक दुख भरा हादसा हमें सहन करना पड़ रहा है, वो उनकी वो जो एब्सेंस है वो कोई भर नहीं सकता. दादा एक बहुत बड़े नेता थे, कनखर नेता थे. टाइम मैनेजमेंट उनको बहुत अच्छी तरह से जानते थे. बहुत उनके बारे में हम कह सकते हैं, लेकिन आज शब्द नहीं मुझे कहने के लिए. दादा को श्रद्धांजलि. दादा के निधन को क्या पॉलिटिसाइज करना एक बात है? नहीं, ऐसा नहीं है. मुझे लगता, एक तो हादसे में लोग जा रहे हैं, उनके लोगों में दुख है. मैं इतना नहीं ज़्यादा कुछ कहना नहीं चाहूँगा, लेकिन किसी चीज़ को पॉलिटिसाइज नहीं करना चाहिए. बाकी उनकी परिवार की बातें हैं, परिवार और जो बारामती के लोग हैं आगे की चीज़ें डिसाइड करेंगे. ठीक है. विशाल